हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण चने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले हो साजने सुख झाले वो साजने पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहेत सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या अपार कृपा क्षेत्राखाली असलेला परिसर त्यामध्ये हे श्री क्षेत्र मांडका नावाचं गाव सद्गुरू परमहंस श्री लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या 27व्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्राप्त प्रसंगी रामकथा तथा हरिनाम संकीर्तन सप्ताहातील पहिल्या दिवसाची ही सेवा प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा श्रीमंत श्री ब्रह्मचित्कला योगमाया जगन्माता आदिशक्ती मुक्ताईंच्या समोर अतिशय दीन होऊन लघु रूप धारण करून प्रार्थना करणारा असा आपण 5 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. प्रार्थना करणारे कोण आहेत तर ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत. कोणाच्या समोर हात जोडून प्रार्थना करत आहेत ते आदिशक्ती श्रीमंत श्री मुक्ताबाई आहेत. आणि प्रार्थनेचा विषय काय आहे तर आमच्यावर तुम्ही कृपा करावी हा प्रार्थनेचा विषय आहे. केवळ कृपा करायची नाही, हस्तकृपा करा आणि आम्हाला उपकृत करा असा प्रार्थना करणारा 5 चरणाचा अभंग आपण चिंतनाकरता घेतलेला आहे. यथावकाश यथामती या अभंगाचा भाव तो आपल्याला विशेष करता येणार नाही, जो नाथ महाराजांना आहे. पण तरीसुद्धा आदिशक्ती मुक्ताबाई जसं आपल्याकडून वदवून घेतील तसं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये परिहार द्यावा हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि पहिला दिवस असल्यामुळं परिहार देणं गरजेचं आहे. आपण भाग्यवान आहोत. श्री सद्गुरू परमहंस लक्ष्मण महाराज गिरी आपल्या गावामध्ये येऊन इथं ते समाधिस्थ झाले आणि त्यामुळे भक्तीचं भलं मोठं वैभव आपल्याला प्राप्त झालं हे आपल्या गावाचं भाग्य आहे. आणि त्यानिमित्ताने फार मोठा वाग्यज्ञ हा सर्व भव्य आणि दिव्य कार्यक्रम याच्या आधीसुद्धा अनेक वर्ष आपण करत आलेले आहोत. जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली होती 12मध्ये तेव्हा आपण सुद्धा तो कार्यक्रम केला. आणि विशेष करून आपण आदिशक्ती मुक्ताबाईंचे वारकरी आहोत. केवळ वारकरी नाही तर अनन्य भावाने आपण वारी करणारे लोक आहोत. लक्ष्मण महाराज जे इथं आले ते उगीचच आले नाही. ऐका, इथल्या भूमीचे जे मॅग्नेट असतात, इथले जे कंप असतात, इथले जे हट्स असतात, इथली जी पारमार्थिक ऊर्जा करण्याकरता जे स्पंदन असतात ते त्या भूमीचे असावे लागतात. मी जेव्हा या गावात आलो तेव्हापासून मी पाहून राहिलो. आपण हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सव जेव्हा करतो तेव्हा आपण आपल्या गावात दसरा दिवाळी साजरी करतो तेव्हा जसं आनंदी वातावरण असते तसं गावामध्ये आल्यानंतर मंदिर, तिथलं व्यवस्थापन, इथल्या कार्यक्रमाची जे असलेलं नियोजन, म्हणजे ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये जमिनीचा जो पोत असतो तो कशावर अवलंबून असतो. भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवलव नाना आचार गौरव सुकुलीनाचे. आम्ही ते त्यांच्या घरी गेलो, ज्यांचं अन्नदान होतं, प्रशांत भाऊ.
त्यांच्या अंगणात गेल्याबरोबर असं वाटलं आपण कोणाच्या घरी आलो की मंदिरात आलो. हे घर मंदिरासारखं. याचा अर्थ काय? तिथले जे आचार विचार असतात, त्या घराची जी संस्कृती असते, तिथलं पावित्र्य असते. मंदिरामध्ये आल्यानंतर मला विजय महाराज घेऊन गेले. अगदी प्रसन्न असतं मंदिर. कशाकरता बोलतो? हे करण्याकरता कृपा लागते. आपण कार्यक्रम भव्य आणि दिव्य आयोजन करू शकतो. भव्य कार्यक्रम करण्याकरता काय लागते? एखादा विवाह सोहळा आपण भव्य करू शकतो. कशाच्या जोरावर? बस. भव्य करण्याकरता पैसा आवश्यक असतो. पैशाच्या जोरावर मनुष्य एखादा विवाह सोहळाही कार्यक्रमही भव्य करू शकतो. पण दिव्य करण्याकरता तेवढंच पुरेसं नसते. दिव्य करण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपाच लागते. आणि मग ती आपल्याकडे आहे. आणि म्हणून अशा संत कृपेने उपकृत असलेलं आपलं गाव, आदिशक्तीच्या बलमोठं प्रेमाचं असलेलं गाव. कशाकरता बोलतो? आम्ही खूप फिरतो. हां, अनेक गावामध्ये जातो. अनेक लोकांसोबत आपला काय संबंध येतो. पण इतके सुंदर टाळकरी आणि विशेष तरुण नाही तर आजचा तरुण होऊन येतो. त्याला सांभाळावं लागते तरुणाला. पण हा तरुणा भाग्यवंत नटे धन्य जगी तोच एक. यांच्याकडे पाहून यांचे पूर्वज आनंदित होतात. देवता नृत्य करतात. मोदंती पितरहा नृत्यंती देवता. एवढे सुंदर तरुण टाळ घेऊन यामध्ये आहेत. केवळ ते टाळ घेत नाहीत, तर ते वारी करतात. मुक्ताबाईंची वारी करत नाहीत. आपण असं म्हणतो परमार्थाचा पाय लंगडाच असतो, घ्या भागून. पण ऐश्वर्य संपन्न परमार्थ करतात. मुक्ताईनगरला जेव्हा ते वारीला येतात तेव्हा सर्वात जास्त नियोजन रथ सजवण्यापासून विशाल महाराज तर टाळकऱ्यापर्यंत इतकं सुंदर नियोजन असते मांडक्याच्या दिंडीचं. आणि म्हणून कौतुकास्पद असल्यामुळं जे मी काही तुमची स्तुती करण्याकरता इथं उभं राहिलो असं कोणी समजण्याचं कारण मुळीच नाही. स्तुती नारदाच्या गतीतून कोणाचीच करू नये, मला ते पटतही नाही. पण वास्तवतेमध्ये जे आहे ते सांगितल्याशिवाय राहू नये. आणि मग असं भव्य आणि दिव्य नियोजन आपल्या गावामध्ये श्री गुरु लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी. या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे आदरणीय असलेले वंदनीय असलेले विनायक महाराज सातव. कारण नियोजन करणारा फार दुर्लभ असतो महाराज. तत्र दुर्लभ हा. त्याच्यामध्ये आमचे विनायक महाराज आहेत. चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगल्या प्रकारचं म्हणजे मोठे महाराज म्हणजे ज्यांची गाडी आहे, ज्यांना दाढी आहे, ज्यांची बॉडी आहे, असे मोठे नाही. मोठ्याची व्याख्या उपासना करून बोलणारे. वक्ते बाबा म्हणायचे, सांगणाऱ्यांनी कणभर सांगावं आणि मनभराचं आचरण करावं. आता परिस्थिती अशी आहे, तो टनभर सांगतो, मनभर नाही. टनभर सांगतो, कणभर सुद्धा आचरण करत नाही. सांगणाऱ्याची जबाबदारी वाढलेली आहे. आणि मग असे योग्य उपासक त्यांचे इथं कार्यक्रम ठेवून कथाव्यास जे आहेत ते आपल्या समोरच उभे आहेत. आदिशक्ती मुक्ताबाईंचे अगदी कृपांकित असलेले आमचे विजय महाराज खवले आहेत. राहणं साधं त्यांचं, पण विचारसरणी चांगली. मी त्यांना म्हटलं तुम्ही एखादी काळी शाल, गंध असं व्यवस्थित जरा. ते म्हटले आपली हे बाबांचा जो उपरण आहे तेच आपली शाल आहे. कारण याचा अर्थ असा आहे, अनन्यता, श्रद्धा, निष्ठा कुठल्या विचारावर आपली आहे त्याचं ते प्रतीक आहे. आणि असे विजय महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत. या गावातील सर्व टाळकरी आहेत, ज्यांचं आपण गायन ऐकलं अलीकडे, म्हणजे ज्यांचं मोल होत नाही आहे की नाही, असे अमोल असलेले ज्ञानेश्वर महाराज आदी करून ही सगळी मंडळी, कारंजावरून आलेल्या जे साधक असलेली महात्मा मंडळी. आणि आता मृदंगाचं जे आपण वादन ऐकलं, यापुढे सुद्धा आपण ऐकणार आहोत. प्रत्येक बोलावर त्यांच्या लोकांच्या टाळ्या पडतात असे विशाल महाराज, ज्यांचं नावच विशाल आहे, त्यांचं वादनसुद्धा विशाल आहे. पेटी मास्तर आहेत, चोपदार आहेत, विनेकरी आहेत. आणि समोर असलेले तुम्ही प्रभू तुम्ही महिष्याच्या मूर्ती असलेले श्रोते सज्जन आमचे आत्माराम त्यांचा तोची जाणे आत्माराम महाराज आहेत. आदी करून सर्व मंडळी आमचे कृष्णभाऊ आहेत. आणि मुक्ताई स्वरूपिणी ह्या सगळ्या आमच्या
आदिशक्तीच्या रूपामध्ये उभ्या असलेल्या सर्व आपल्या भगिनी आहेत. विठ्ठल विठ्ठला 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 आणि कोणाचं काही नाव सुटलं असं तर मला येऊन सांगा. मी कीर्तन संपलं तर त्याचं नाव घे. कारण असं सांगताना पेटी मास्तरचं नाव घेतलं. हां, आता फक्त उखाण्यात घ्यायचं राहिलं. म्हणजे मकर संक्रांत आहे म्हणून. चला, आदिशक्ती मुक्ताबाईंचे कृपांकित आपण आहोत. मुक्ताबाईंची आपण वारी करतो. मला प्रशांत भाऊ बोलले की आदिशक्ती मुक्ताबाईंच्या बद्दलच काहीतरी. म्हटलं फार चांगलं. पहिला दिवस आहे. प्रार्थनेचा विषय घेऊन मला समचरण दृष्टी विटेवरी साजरी हा मग मी घेत होतो फळ परंपरेप्रमाणे. पण चला, मुक्ताबाईकडे प्रार्थना करणारा विषय आणि नाथराय प्रार्थना करतात. आपण आईसाहेबाच्या दर्शनाला जातो, वारीला जातो. आपण मुक्ताबाईंचे वारकरी आहोत. आपल्या परिसरामधलं भलं मोठलं वैभव, आपलं जे अधिष्ठान आहे, खरं अनुष्ठान करण्याकरता अधिष्ठानाची नितांत गरज असते. आपल्या अहोभाग्याने ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि केवळ प्राप्त झालं नाही, वारकरी संप्रदायामध्ये सर्वात वरिष्ठ असलेलं दैवत आपल्या उपासनेकरता अनुष्ठानाकरता अधिष्ठान म्हणून प्राप्त झालं, हे आपलं अहोभाग्य आहे. आपण मुक्ताबाईंचे वारकरी आहोत. आपल्या गावातून आपण आईसाहेबांच्या श्री क्षेत्र मांडका ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर असा काय असतो, दिंडी सोहळा, पालखी सोहळा असतो. संत मुक्ताबाईंची वारी आपण करतो. का संत मुक्ताबाईंची वारी करायची? मुक्ताबाईंच्या वारीचे 3 लाभ आहेत गोपाल महाराज. पहिला लाभ आहे, आपण जर मुक्ताबाईच्या वारीला गेलो तर देवाच्या आवडीचे होतो. पहिला लाभ काय? यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, तसं यात्रे मुक्ताईनगरा येते. कारण ज्ञानोबारांना जे आहे ते मुक्ताबाईला आहे. ते 4ही भावंडांना आहे ना, असं एकट्या करता नाही. 4ही भावंडांचं जीवन फार एकरूप आहे. त्याच्यामुळं मुक्ताईनगरच्या वारीला जाणाऱ्यांचे देवाच्या आवडीचे ते होतात. कोणाच्या आवडीचे? दुसरा लाभ असा आहे, पूर्वज उद्धरती कुळासहित, आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो. जो करील यांची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे दर्शने होते. आणि तिसरा लाभ आहे, निळा म्हणे जया घडेल यांची वारी, तया पुण्या सरी न वर्णवे, त्याच्या पुण्याची सर. आणि म्हणून आपण आईसाहेबांचे कृपांकित आहो, आईसाहेबांचे आपण वारकरी आहो. आणि मग मुक्ताबाईचं इथं वर्णन करणं हे तुम्हालाही खऱ्या अर्थाने बरं वाटेल. तुम्हाला बरं वाटेल मला माहिती, पण देवाला निश्चित बरं वाटेल. तेही प्राणा परवते आवडती मज निवृते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. आणि म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंकडे प्रार्थना करणारा विषय घेऊन आपण अभंग निवडला. अभंगनाथ महाराजांचा आहे. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये प्रार्थनेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रार्थना हे प्रत्येक धर्माचं मूल तत्व आहे. जे धर्म देव मानत नाहीत, ऐका जरा, देव मानत नाहीत पण ते प्रार्थना मानतात. काय म्हणतात? नास्तिक सुद्धा प्रार्थना करतात. असे अनेक उदाहरणं मला देता येईल, पण मला प्रस्तावनेमध्ये फार वेळ घालवायचा नाही. कारण आपलं कीर्तन 1 तास उशिरा सुरू झालं. 8चं कीर्तन 9ला सुरू झालं. पण काही घाबरण्याचं काहीच काम नाही. मुक्ताईनगर डेपोतून दर दिवशी दररोज मुक्ताईनगर ते पंढरपूर गाडी असते. आणि यात्रा काळामध्ये यात्रा बसेस जादा निघतात. टायमिंगची बस वेळेवर निघते, 7 वाजता निघते. आणि जादा बसेस उशिरा निघतात, 8, 8:30ला. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे, टायमिंगच्या बसेसपेक्षा जादा बसेस 1 तास उशिरा निघतात, पण 1 तास आधी पोचतात. बस तसंच आजची गाडी कशी, हे जादा गाडी समजून. आणि म्हणून प्रार्थनेचा विषय, ज्या धर्मामध्ये देव जे मानत नाहीत पण प्रार्थनेला त्यांच्याकडे अनन्यसाधारण, मग कुठलाही धर्म असो, तो धर्म कुठलाही असो, त्या धर्मामध्ये प्रार्थनेला महत्त्व आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू धर्मामध्ये तर प्रार्थनेनेच आपला दिवस सुरू होतो आणि प्रार्थनेच आपला दिवस संपवतो, अशी परिस्थिती आहे. श्री पंढरीशा पतित पावना, हे काय
प्रार्थनाच आहे. श्री अनंता मधुसूदना. कोणाला विचारा बरं, हा अभंग नाटाचा आहे की प्रार्थना आहे? 99% लोक सांगतील हे प्रार्थना आहे. हा नाट. बरं एखाद्या वेळा आपण जर म्हणायला गेलो, प्रयत्न करा तुम्ही, चालीमध्ये म्हणा. हां, तो म्हणायला गेलो तर ध्रुवपद विसरतो. ध्रुवपद आठवत, पुढचं आठवत नाही, पहिलं मागचं सगळं आठवावं लागते. मग तो म्हणजे असं त्याचं वैशिष्ट्य आहे. कशा करता बोलतो? प्रार्थना. प्रार्थना कशाला म्हणतात? ज्याच्याकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याला उच्च अशा स्थानावर ठेवून आपण अति लघु होऊन, दीन होऊन, आपल्याला अपेक्षित असलेलं त्याच्याकडून मागून घेणे, त्याची प्रसन्नता जोडणे, त्याच्याकरता केल्या गेलेली कृती, त्याला प्रार्थना असं म्हणतात. नाथराय जेव्हा प्रार्थना करतात, इथं आज प्रार्थना करणारे कोण आहेत? तर ते करणारेही मोठे आहेत. ज्यांच्या समोर प्रार्थना करत आहेत ते सर्वत्र वरिष्ठ आहेत. आणि प्रार्थनेचा विषय काय आहे? कृपा करी आमच्यावर कृपा करा. नाथराय प्रार्थना करत असताना किती दिन होतात हो, किती दिन व्हावं ते नाथरायकडून आपण शिकावं. नाथराय पैठणवरून मुक्ताईनगरला आले, आईसाहेबांच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि इतके लघु झाले, इतके दिन झाले, आपल्याला अनन्य होऊन महाराज इतकं विनयाने बोलतात. लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, कृपा सुदेने मजनी, कृपा सुदेने मजनी, कृपा सुदेने मजनी. लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, सुदेने मजनी, कृपा सुदेने मजनी, कृपा सुदेने मजनी. किती लघु भाव, किती विनय आहे. आई साहेब तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहो, मी कोण आहो, काय वर्णन करतात नाथरायांनी स्वतःच? मी तुमचं लढीवाळ तान्ह आहो, माझ्यावर तुम्ही कृपा करा. लढीवाळ तान्हे, लढीवाळ तान्ह म्हणून घेणारे, मी तुमचं तान्हुला आहो असं म्हणणारे नाथराय कोण होते हो? कोण आहेत नाथराय? नाथराय म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार. भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान नांदे, गोदावरी तीर. एवढा सीमित परिचय. महाराज ज्यांच्याकडे, ऐका, प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक असलेला परमात्मा. मालक म्हणजे सार्वभौम सत्ताधीश. सार्वभौम सत्ताधीश म्हणजे वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता, एवढा सत्ताधीश परमात्मा, जिने विश्व निर्मिले, करी सृष्टीची रचना, असं त्याचं वर्णन आहे. तो परमात्मा नाथरायाकडे एकनाथ सदनी माधवजी काही काही कामे करतो नाही, सर्वही कामे करतो. स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडीने भरतो. ऐक नाही, असे असलेले नाथ महाराज, ज्यांचा हा अधिकार आहे. ज्या काळाची सत्ता, जर ऐका, अतिशय व्यापक आहे. नाथराज बोलतात, स्रजित्या ब्रह्म्याते काळ गिळी, पाळीत्या विष्णूची मान पिढी, प्रळय रुद्राते होळी, काळ करीत असे. पण तो काळ, त्या काळाला सुद्धा जगा काळ खाय, पण आम्ही 3 वेळा काळाला परत पाठवून, हे काही सामर्थ्य नाही, शक्ती नाही, असे शक्तिवान बलवान असलेले सर्वांगानी पण अति लघुपणा घेऊन मुक्ताई समोर प्रार्थना करतात. आणि ज्यांच्याकडे प्रार्थना करतात त्यांच्या प्रसन्नते करता. ऐका, कारण ज्याच्याकडून आपल्याला अपेक्षित काही आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे तो पहिले प्रसन्न असला पाहिजे. जरी प्रसन्नता एक जोडे, तो जर प्रसन्न नसेल मग त्याच्या प्रसन्नते करता आपण लघु होऊन त्याला उंच स्थानावर ठेवून त्याची स्तुती करायची लागते प्रसन्नते करता. आहे की नाही? आता यांच्यासमोर मृदंग आहे, हा गोड वाजला पाहिजे, याच्याकरता काय करावं लागते?
त्याला कणिक लावावे लागते, तरच तो गोड वाचतो ना. नाहीतर बघ अरे का हो? हां, म्हणजे प्रसन्नता, तो प्रसन्न असण्याकरता त्याची स्तुती करायची. आणि ती स्तुती भ्रमामध्ये नाही, भ्रामिक नाही, भिडेमध्ये नाही, ऐका, आणि आगंतुक नाही. भ्रामिक स्तुती असते कधी कधी भ्रमामध्ये. सासूबाई आपल्या जावयाची स्तुती करतात पूर्ण भ्रमामध्ये. आपण कुणाची कशी स्तुती करावी, भिडेमध्ये स्तुती असते. पुरुषाणांच्या ग्रहे लग्न गर्दभ शांती पाठकः परस्पर प्रशोष्यती अहो रूपम अहो ध्वनी. वा, काय तुमचं रूप आहे. कोणाला म्हटलं? उंटाला. उंट, हय बाबू, उंट पाहला कर तू? उंट पाहला काय? उंट उंट पाहला नाही. उंट इंग्लिश मीडियमला जातो का तू? कॅमल, कॅमल पाहला तू? उंट ज्यांनी पाहला असेल तर ऐका. महाराज म्हणतात करे याचे ठाई चांग नाही एकही अंग, एकही अंग त्याचं सरळ नाही. त्याला हे म्हणतात अहो रूपम. आता त्यांनी अहो रूपम म्हटलं म्हणजे यांना म्हणतच भाग आहे. अहो ध्वनी, काय तुमचा आवाज आहे. शास्त्रीचा आवाज आहे का इकडे, आणि तुमचा आवाज अहो ध्वनी. हे भिडेमधलं भीड. पण नाथराय मुक्ताबाईंचं जे वर्णन करतात ते भिडेमध्ये नाही, संताच्या ठिकाणी नाही. भीडभाड तुका म्हणे साना थोर. भीड नाही, भ्रमात नाही, आगंतुक नाही, पण वास्तवतेमध्ये मुक्ताबाईची स्तुती करून, मुक्ताबाईला विशेषण देऊन, त्यांच्या प्रसन्नतेकरता विशेषण देऊन, त्यांच्यासमोर हात जोडून, त्यांना फार उंच स्थानावर ठेवून आपल्या प्रार्थनेचा विषय प्रतिपादन करतात. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या जगत्रय मुक्ताबाई माते, जगत्रय जननी मुक्ताबाई माते, जगत्रय जननी मुक्ताबाई माते, जगत्रय जननी ओ मुक्ताबाई माते, कृपा करी वरद हस्ते मजबारी, कृपा करी वरद हस्ते मजबारी, आदिनाथे अनुग्रह नाथासी दिला, आदिनाथे अनुग्रह
महाराज मुक्ताई समोर प्रार्थना करत असताना विशेषण देतात नाथ. काय विशेषण दिले हो? जगत्रय जननी मुक्ताबाई माते. मुक्ताबाई तर लहान आहेत हो. मुक्ताबाई तर ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत निवृत्तीनाथ, सोपान काका या 3 भावंडांची बहीण आहे. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांच्या पोटी आलं शेवटचं अपत्य आहे. एवढा सीमित परिचय असताना तुम्ही एवढे विशेषण नाथराय कसे काय देतात? या अवतारामध्ये जरी मुक्ताबाईंचं हे अस्तित्व असलं, ऐका, पण मुक्ताबाई कोण आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर नाथरायांच्या शब्दामध्ये, निळोबरांच्या शब्दामध्ये त्याचं चिंतन करून मुक्ताबाईला समजून घेता येईल कदाचित. निळोबरायसुद्धा या 4ही भावंडांचं नमन करत असताना, वर्णन करत असताना आपण नेहमी अभंग म्हणतो, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. म्हणजे पहिल्या चरणामध्ये 3 भावांना वंदन करत असताना, नमन करत असताना एक विशेषण दिलं, उदारा. तिघांनाही उदारा. नमो उदारा निवृत्तीनाथा, नमो उदारा ज्ञानेश्वरा, नमो उदारा सोपान देव. आटपला विषय. एका चरणामध्ये तिघांना नमन, एक विशेषण. पण मुक्ताबाईला वंदन करत असताना, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. आईसाहेबांना नमन करत असताना स्पेशल एक चरण आणि अनेक विशेषण. तसं निळोबाराय म्हणतात आद्यत्रय जननी आणि नाथराय म्हणतात जगत्रय जननी. मग मुक्ताबाईचं स्वरूप काय आहे? मूळ स्वरूप काय आहे? मुक्ताबाई कोण आहे? आम्हाला तर एवढाच परिचय आहे मुक्ताबाईंचा की ते ज्ञानोबारायांच्या कोण आहेत? भगिनी आहेत. एवढाच मर्यादित परिचय मुक्ताबाईचा असू शकत नाही. मुक्ताबाई आपल्या जवळ आहेत. आपण आईसाहेबांचं म्हणून घेतो, आईसाहेबांच्या आपण वारीला जातो, म्हणून मुक्ताबाईचं मूळ स्वरूप आपल्याला कळेलच असं सांगता येत नाही. का? आईसाहेबांनी कृपा करावी आणि आम्हाला त्यांचं मूळ स्वरूप कळून द्यावं ही प्रार्थना करू शकतो आपण. कारण मुक्ताबाई कोण आहेत हे कळण्याकरता चांगदेव महाराजांना 1400 वर्ष लागले. किती? 1400. आपण कोण आहोत? आपण चांगदेव नाही, आपण वांगदेव आहोत. आपला काय विषय कळण्याचा? पण कळावं मुक्ताईचं स्वरूप, ते कळण्याकरता नाथरायाने दिलेले विशेषण, निळोबाराने दिलेले विशेषण आपल्याला जरा समजून घ्यावं लागेल. विठ्ठला वारकरी संप्रदायामध्ये जी संत परंपरा आपल्याला अपेक्षित आहे, श्रीमंत निवृत्तीनाथांपासनं तर निळोबारायपर्यंत सर्व संतांनी मुक्तकंठाने लहान असलेल्या मुक्ताबाईला मोठं म्हणून वर्णन केलं. सगळ्या संतांचे प्रमाण आपण पाहू शकतो. श्रीमंत निवृत्तीनाथ असतील, ज्ञानोबाराय असतील, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज असतील, संत जनाबाई असतील, चांगदेव महाराज असतील, नामदेवराय असतील, हे सर्व संतांनी मुक्ताबाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा होता. संत परंपरेमध्ये सर्वात लहान असलेलं कोण असतील तर त्या मुक्ताबाई आहेत. आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्ती मुक्ताबाई या भूतलावर अवतीर्ण झाल्या. शेके 1201 मुक्ताई देखिली, ज्यांनी म्हणे केली मात त्यांनी. 1201 ते वैशाख वद्य दशमी कडाडली बीज निरंजनी. जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. शुभ वैशाख मास वद्य दशमीशी गुप्त होशी माते ज्या पुण्यभूमीशी. कुठला कालावधी आहे तो कालावधी आहे, ऐका, वैशाख वद्य दशमी शके 1219. याचं आपण जर मोजमाप केलं या सर्वाचं तर या भूतलावर मुक्ताबाईचं वास्तव्य राहिलं 17 वर्ष 7 महिने आणि 24 दिवस. इतक्या अल्पावधीमध्ये राहिलेल्या मुक्ताबाई, म्हणजे वयाने लहान असलेल्या मुक्ताबाई, पण लहानशी मुक्ताबाई. मुक्ताबाई लहान आहेत पण कर्तृत्व महान आहे. कशामुळं? इतिहास कोणाची नोंद घेतो, ऐका. इतिहासामध्ये कोणाचा उल्लेख होतो? कोणाचाही होत नाही. इतिहास कोणाची दखल घ्यायला तयार, कोणाची घेतो?
एखाद्या मोठ्या माणसाने मोठं काम केलं, त्याची इतिहासात दखल होत नाही. का होत नाही? मोठ्याने मोठं काम केलं तो त्याच्या जबाबदारीचा भाग ठरतो, त्याच्यामध्ये विशेष काही नसते. बरं, एखाद्या लहानाने लहान काम केलं, लहानाने लहान काम केलं, कौतुक, याच्या पलीकडे काय, कौतुकाचा विषय ठरतो. एखाद्या मोठ्याने लहान काम केलं, अरे का हो, तुम्ही गावचे प्रतिष्ठित आहात आणि या लहान लहान पोरासोबत तुम्ही पत्ता खेळून राहिले. म्हणजे एखाद्या मोठ्याने लहान काम केलं, निर्वसना. मोठ्याने लहान काम केलं, निर्वसना. लहानाने लहान काम केलं, कौतुक. मोठ्याने मोठं केलं, जबाबदारीचा भाग. पण इतिहासामध्ये ज्याची नोंद होते, कोणाची, त्याची होते. कोणाची होते? एखाद्या लहान व्यक्तीने महान कार्य केलं त्याचं. मुक्ताबाईचं विषयी सर्व संत जर बोलत असतील, त्याचं कारण आहे, वयाने लहान आहेत मुक्ताबाई, पण कर्तृत्व महान आहे. काय आहे? अहो, आपल्याकडे जर समजा वयाने कोणी मोठं असतं त्याला काय म्हणतात? ज्येष्ठ म्हणतात. म्हणावं, वयाने मोठं पण जर अधोरेखित झालं तर ज्येष्ठता प्राप्त होते. सामर्थ्याने मोठे पण झालं तर श्रेष्ठता प्राप्त होते. मुक्ताबाईचं वर्णन ज्येष्ठ म्हणून कोणी केलं नाही, श्रेष्ठ म्हणून केलं नाथरायनी. श्रेष्ठ नाही, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र ज्येष्ठ म्हणून नाही, श्रेष्ठ म्हणून, श्रेष्ठपणे श्रेष्ठ म्हणून सर्वत्र वरिष्ठ. लहान असलेल्या मुक्ताबाईंना एवढं मोठं पण प्राप्त झालं कशामुळं? इतिहास, आपल्या गावची नोंद का इतिहासामध्ये होईल? त्याचं कारण आहे, गाव लहान आहे पण कार्य महान आहे ना. एखाद्या लहान गावाने मोठं कार्य केलं की त्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. आदिशक्ती मुक्ताई लहान असताना, लहान असी मुक्ताबाई जशी सनकाडी केले देशोधडी महान संत. या अवतारामध्ये मुक्ताबाईंचे व्यक्तिमत्व फार मोठं आहे. मुक्ताबाई या शब्दावर PhD होईल. 2 तास बोलायला काय लागते? PhD होईल, एवढा प्रबंध होईल. नवे अखंड आपण बोलतच राहू, पण तो विषय न संपणारा विषय आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईचं काय स्थान आहे. लहान असताना असं जर विचार केला तर परीक्षा घेणे मुक्ताबाईचं काम नाही, परीक्षा देणे मुक्ताबाईचं काम नाही, पण परीक्षक नेमणे हे मुक्ताबाईचं काम आहे. म्हणून सर्वत्र वरिष्ठ. परीक्षा देण्याकरता शाळेमध्ये जावं लागते, ते सिलेबस पूर्ण करावं लागते. हे काही परीक्षा देण्याकरताही काही करावं लागते, परीक्षा घेण्याकरता त्या पुढचं करावं लागते. पण नामदेवरायांची परीक्षा घ्या आणि गोरोबा काका श्रेष्ठ असलेल्या, ज्येष्ठ असलेल्या त्यांना सांगावं. याचा अर्थ परीक्षक नेमण्याचं काम मुक्ताबाईचं असल्यामुळं सर्वामध्ये लहान असताना. अहो, ज्ञानोबाराने मुक्ताबाईच्या संदर्भात असं बोलावं, ज्ञानदेव म्हणे, काय म्हणे? भली मुक्ताबाई दाखविली सोय. मज लागी नाही म्हटलं, आम्हा लागी. अनेक वचनी प्रयोग आहे. मज लागी म्हटलं असतं ते एकट्या ज्ञानोबारानं. आम्हा लागी म्हणजे अनेकांना. काय दाखवली? सोय दाखवली. सोय दाखवणं हा जरा चांग्या सोय धरी दाखविली सोय, हे शब्द जरा सोयीनं उच्चारावे लागतात. नाही घरावर गोटे येतात, विठ्ठल विठ्ठल.
देव म्हणे भले मुक्ताबाई. मुक्ताबाईला लहान असताना भले म्हणणारे मोठे आहेत, भले आहेत, आहे की नाही? भले म्हणणारे कोण आहे तो महत्वाचा विचार आहे ना. एखाद्या मूर्खाने तुम्हाला म्हटलं तुम्ही खूप शहाणे आहात, कोणी म्हटलं? मूर्खाने म्हटलं तुम्ही खूप शहाणे आहात. काय शहाणपणा आहे त्याच्यामध्ये? एखाद्या शहाणाने तुम्हाला मूर्ख म्हटलं तरी त्याच्यात शहाणपणा आहे. ज्ञानोबा जे बोलतात तरी मी मूर्ख, ते असं आहे. म्हणजे शहाण्यातला मूर्ख, आहे की नाही? एखाद्या शहाण्याने म्हटलं तुम्हाला शहाणा, त्याच्यामध्ये खरं शहाणपणा आहे. वैकुंठवासी वक्ते बाबा असं म्हणायचे, का रे किती खापरगुंड्या म्हणजे 1 रुपया होते रे. म्हणजे टोपलभर खापरगुंड्या घेतल्या की गोपाल महाराज 1 रुपया होतो, असं आहे का? तसे किती मूर्ख म्हणजे एक शहाणा होतं, असं काही समीकरण आहे काय? मूर्ख ते मूर्ख, शहाणा तो शहाणा. मुक्ताबाईला भलं म्हणणारे ज्ञानोबा आहेत ना. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई. का भली? काय कार्य आहे मुक्ताबाईंचं समाजाकरता? तर खूप मोठं चिंतन आहे, तेवढं करण्याकरता आपल्याला वेळ नाही. थोडक्यामध्ये सांगतो आणि पुढे निघून जाऊ. मुक्ताबाईचं कार्य आहे अज्ञानासी बोध. हां, अज्ञानासी बोध हे कार्य, हां, याच्या पलीकडचं काय? अज्ञानाला बोध तर कोणी करू शकते. आज एकादशीच्या दिवशी लोक जेवण करतात आणि या म्हणतात तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतो. सांगणारेही सांगतात आणि ऐकणारेही ऐकतात. ऐकून राहिले, काय विषय त्याच्यामध्ये? आमच्यासारखे कोणी येतील, कमर बांधतील, तुम्हाला सांगतो आम्ही. त्याच्याकरता काय विशेष काय? अज्ञानी लोकांना बोध करणं, याच्यामध्ये काहीच विशेष नाही. मुक्ताबाईंचं कार्य काय? अज्ञानाशी बोध तर आहे, पण ते अज्ञानी सुद्धा आपल्यासारखे अज्ञानी, सज्ञानातील अज्ञानी. हां, त्या अज्ञानाचे सोड. आणि पुढचं ऐका, सज्ञानाशी शुद्धी. सज्ञानी लोकांना शुद्धीवर आणणं हे मुक्ताईशिवाय कोण करू शकते महाराज? कोण करू शकते? घरामधला एखादा लहान मुलगा जर रुसला, त्याचा रुसवा काढायचा आहे. कसा काढता येईल? सोपा आहे. पतंजलीचा एक 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणायचा आणि त्या मुलाला द्यायचा, समजून जाईल तो. पण घरातला जबाबदार व्यक्ती रुसला, ज्याच्यावर पूर्ण कुटुंबाची अर्थव्यवस्था डिपेंड आहे, पूर्ण कुटुंबाची मदार ज्याच्यावर आहे, असा रुसला, मोठ्या माणसाचं त्याला कुठल्या शब्दाने समजून सांगाल? ते कठीण आहे ना. ज्ञानोबारे जर रुसले आणि त्यांचा रुसवा काढायचा, कोण काढू शकते? त्याच्याकरता फक्त मुक्ताबाईच लागतात. विठाला की जय. मुक्ताबाईंचं व्यापकत्व, मुक्ताबाईंचं जीवनचरित्र हे फार मोठं आहे. कशाकरता बोलून राहिलो? मुक्ताबाई लहान असताना मोठ्या मोठ्याने मुक्ताबाईला फार महाराज बोलताना सुद्धा मुक्ताईच्या समोर कोणी बोलत नव्हतं, इतका परखड स्वभाव होता. नामदेवरायांसारख्याला म्हणावं, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेशी, कारे अहंकार गेला नाही आरे कारे. भाषा बोलणं लहान असताना हे सामर्थ्याशिवाय होत नाही. आणि म्हणून असा आदिशक्ती मुक्ताबाई, त्या मुक्ताबाईला या अवतारामध्ये सुद्धा ज्ञानोबारांच्या त्या भगिनी, या अवतारामध्ये जरी कार्य असलं तरी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समोर हात जोडून त्यांच्या प्रसन्नतेकरता, त्यांचं विशेषत्वाने वर्णन जेव्हा नाथराय करतात तेव्हा वेगळ्या शब्दाने करतात. पहिला शब्द आहे जगत्त्रय जननी. तुम्ही कोण आहात? आद्यत्रय जननी. हा, एवढे उंच शब्द कशाला वापरायचे हो? एखाद्या मोठ्या माणसाचा वाढदिवस असतो, मग त्याला विशेषण देतात. मग काय पेंटरला मोठी भिंत दिली आणि मग त्यांनी जा विशेषण देणं लावले, दीन दुबळ्यांचे कैवारी, बरं, विकासांचा महामेरू, हां, अनेक इतके विशेषण दिले, पूर्ण भिंत संपून गेली. अरे का हो? ज्यांना विशेषणं देऊन राहिले ते विशेषणच लिहून राहिले, त्यांचं नाव कधी लिहिता? नाव लिहिण्याकरता जागा नाही. नाव लिहिण्याकरता जागा नाही, विशेषणाने पूर्ण भिंत भरून गेली. अहो, ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांना विशेषण आहे, त्यांचं नाव कधी लिहिसान? म्हणजे त्यांची योग्यता नसताना यांच्यावर एवढे उपकार असल्यामुळे ते एवढे विशेषणं देऊन राहिले. तसा विषय इथं नाही. नाथराय जे विशेषणं देतात ते मुक्ताबाईला जे विशेषण दिलं जगत्त्रय जननी,
तुम्हाला एवढं विशेष द्यायचं काय होतं? मुक्ताबाई लहान ज्ञानोबरायांची बहीण, विठ्ठलपंत रुक्मिणींचं शेवटचं अपत्य, या अवतारामध्ये 17-18 वर्ष या भूतलावर राहिले, काय थोडं कार्य केलं. एवढं विशेष जगत्त्रय जरणे आद्यत्रय जरणे हे विशेषण कशा करता दिले? तर ते मुक्ताबाईंचं मूळ स्वरूप काय आहे, काय स्वरूप आहे मुक्ताबाईंचं. या अवतारामध्ये सुद्धा मुक्ताबाईचे स्वरूप असेल, पण या पलीकडचं आहे साहेबांची अवस्था आहे. काय अवस्था आहे मुक्ताबाईंची? तर मुक्ताबाईंचं स्वरूप आहे ब्रह्माला सुद्धा साकारण्याकरता ज्या शक्तीची मदत घ्यावी लागते, ती शक्ती, मूळ शक्ती कोण असेल तर ते आदिशक्ती मुक्ताबाई. कारण ब्रह्म तो काय करू शकते? ते भोप्यासारखं असते. त्याला आकाराला यायचं. पहिले कोठेच नव्हते, काहीच नव्हतं. म्हणजे काहीतरी होतं ना. काय होतं अमोल महाराज? काय होतं? पहिले कोठेच नव्हते काही, पण एक शून्य होतं. शून्याला काही किंमत आहे का भाऊ? समजा मी 1 शून्य दिलं आणि त्या शून्यावर 4 शून्य दिले, किती होतात? जाऊ दे 4. एका शून्यावर 10 शून्य दिले. आपल्या घरचं काय जाते? 10 शून्य दिले. काय होते ते? किंमत आहे का त्याला? शून्याला काहीच किंमत नाही. शून्यम शून्य. कोठे काहीच नव्हतं, पण 1 शून्याची होते. पण त्या शून्याला तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. त्या शून्याला जर एक फाटा दिला आणि त्याच्यावर 1 शून्य ठेवलं, किती होतात? 1 दाखविले 10 फाटा पहा कुसोनी. त्या ब्रह्माला साकारण्याकरता ज्या शक्ती लागतात, त्या मूळ शक्ती, पहिली शक्ती आहे चित शक्ती, दुसरी आहे पराशक्ती, तिसरी आहे ज्ञानशक्ती, चौथी आहे आदिशक्ती, पाचवी आहे कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती. 6 शक्ती तब्बल वक्ते बाबांनी ज्ञानेश्वर दिग्विजय ग्रंथामध्ये, ब्रह्मचित्कला दर्शन ग्रंथामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. आता हे जर मी सांगत राहील तर 10 वाजून राहिले, आणि 10च्या पुढे हे ब्रह्म हे जर शब्द उच्चारले तर ते झोपण्याकरताच कारण ठरतात. विठ्ठल तुम्ही जर विनायक महाराज यांना कसं बोलायला, हे काय ब्रह्मचित्कला, चितशक्तीन, पराशक्तीन, ज्ञानशक्तीन, कार्यशक्तीन, आदिशक्ती, याचं आमच्या काय आम्हाला ते नळलं त्याच्यापासून. पण ते मुक्ताबाईचं चिंतन थोडक्यामध्ये करून पुढे जाऊ. ब्रह्मचित्कला म्हणजे ब्रह्माला सुद्धा प्रकाशित करणारी जे चितशक्ती आहे, मुक्ताबाईचं एक नाव आहे ब्रह्मचित्कला. आदिशक्ती, सगळ्या संतांनी मुक्ताबाईचं वर्णन करत असताना विशेषण दिलं आदिशक्ती. कोणी दिलं? जनाबाईने म्हटलं सर्वांच्या पाठ आहे चरण. आदिशक्ती मुक्ताबाई दाशी लागले. नाथरायनं मुक्ताबाईला आदिशक्ती म्हटलं, आपण प्रमाण म्हणून गेलो. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. नामदेवराय मुक्ताबाईला आदिशक्ती म्हणतात. आदिशक्ती मुक्ताबाई मुक्तपणे अवतरली, आम्हाला गोणी झाली घोड चुकी. सर्व संतांनी मुक्ताबाईला आदिशक्ती म्हटलं. पण आदिशक्ती ब्रह्माला साकारत असताना त्याला कार्य करण्याकरता निर्मिती म्हणजे सृष्टीची निर्मिती, व्यवस्थापन आणि संहार या 3 गोष्टी करता 3 देवतेची निर्मिती ज्या शक्तीच्या माध्यमातून होते, त्या शक्तीला आदिशक्ती असं म्हणतात. मग निळोबाराने वर्णन करत असताना मुक्ताबाई कोण आहेत? मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी. 3 देवाची ते कोण आहे? जननी आहे. मुक्ताबाईंचं जे मूळ स्वरूप आहे ज्ञानशक्ती, ब्रह्माला साकार सर्वज्ञता जे प्राप्त होते, म्हणजे अज्ञ, तज्ञ, अल्पज्ञ आणि सर्वज्ञ, सर्वज्ञता जे प्राप्त होते, ती सर्वज्ञता ज्या शक्तीच्या माध्यमातून प्राप्त होते ती ज्ञानशक्ती आहे. निळोबाराय वर्णन करतात, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. हे मुक्ताबाईंचं मूळ स्वरूप असल्यामुळं ब्रह्माला सुद्धा साकारण्याकरता जिचं साह्य घ्यावं लागते ती आदिशक्ती. आणि म्हणून मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये नाथराणी विशेषण वापरलं, जगत्रय जननी. कोण आहात तुम्ही? मुक्ताबाई माते, आई ऐसा आहे. आणि अशा तुम्ही असलेल्या काय करा, तुम्ही महान आहात, मी तर लहान आहो, तुम्ही खूप श्रेष्ठ. नाथरा लघुपणा घेऊन मुक्ताबाईचं वर्णन करून, विशेषण देऊन वर्णन करून प्रार्थना करतात. आणि प्रार्थनेचा विषय काय आहे?
कृपा करी वरदस्ते मज कृपा करी वरदस्ते मजवारी कृपा करी वरदस्ते मजवारी जगत्रय जननी मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई जननी मुक्ताबाई कृपा करी वरद हस्ते मजवारी कृपा करी वरदस्ते मजवरी कृपा करी वरद हस्ते मजवारी माझ्यावर तुम्ही काय करा कृपा करी आमच्यावर कृपा करा कुठली कृपा करा कारण संताची कृपा झाल्याशिवाय आपलं जीवन पूर्ण होऊ शकत नाही नाथ राय सर्व आपलांचा कैवार घेऊन मुक्ताईला प्रार्थना करतात मुक्ताबाई कृपा करी आमच्यावर कृपा करा पण कुठली कृपा करा हस्त कृपा करा वरद असते कृपा करी वरद असते मजवरी कारण कृपा 3 प्रकारची आहे एक आलिंगन कृपा आहे एक नेत्र कृपा आहे आणि एक हस्त कृपा आहे है की नाही? जी कृपा जीवनामध्ये अपेक्षित आहे आलिंगन कृपा नेत्र कृपा कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले बाप रखुमा देव रे भक्ता दिदले वरदान आपण आदिशक्ती मुक्ताबाईंच्या जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याकडे जेव्हा पाहतात आणि त्यांनी पाहून कृपा कटाक्षाने आपल्या एकदा न्याहाळलं आपलं जीवन परिपूर्ण झालं मला काय करतात मुक्ताबाई नेत्र कृपेने आपुल्या पदी बैसविले ते आपलं पद देतात कुठलं पद आहे मुक्ताबाईकडे काय सरपंच पदावर आहेत की सभापती पदावर आहेत 2.5 वर्ष ते त्यांच्याकडे ठेवतात आणि 2.5 वर्ष ज्यांच्यावर कृपा करतात त्यांना देत असायला काय पद आहे मुक्ताबाईचं मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो जाईल मोक्ष पदा हे त्यांचं पद आहे सायुज्य संपदा पावेल हे त्यांचं पद आहे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता नेत्र कृपा हो आदिशक्ती मुक्ताबाईंच्या नेत्र कृपेमध्ये किती सामर्थ्य आहे का सामर्थ्य आहे ते जगाची आई आहे जगाची नाही 3ही जग आहे जगत्रय जननी आद्यत्रय जननी असलेल्या मुक्ताबाईंच्या नेत्रकृपेमध्ये काय सामर्थ्य आहे अहो सामान्य जीवसृष्टीच्या नेत्रकृपामध्ये कटाक्षामध्ये काय सामर्थ्य आहे तुकोबा म्हणतात कासवी तुम्ही पाहिली काय कासवी पाहिली नाही पाहून घ्यायचा तुकोबा राय बोलतात कासवीचे बाळ कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टे नाही तुदा भेटी अंग संग नाही तुदा भेटी वाढे कृपा दृष्टे नाही अंग कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी कासवी बाळ वाढे कृपा दृष्टी कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी कासवी बाळ वाढे कृपा दृष्टी कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी नाही तुझा भेटी अंग संग नाही तुझा भेटी कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी नाही तुझा भेटी अंग संग नाही तुझा सामान्य जीवाच्या कृपादृष्टीमध्ये नेत्र कटाक्षामध्ये सामर्थ्य तुकोबाराने सांगितलं ती कासवी आपल्या पिलाकडे फक्त कृपादृष्टी त्यांना न्याहाळते नेत्र कृपेने त्यांच्याकडे पाहते एकदा नेत्र कृपा झाली
कासवीचे बाळ वाढे. त्या आईचा आणि त्या बाळाचा कुठलाच संबंध नाही. तुकोबाने सांगितलं दूध नाही, भेटी नाही, अंगसंग नाही. कासवीला, त्या बाळाला जेव्हा नेत्रकृपेने ते आई निहाळते तेव्हा दुधा नाही भेटी, अंगसंग नाही, भेटी नाही, काहीच नाही, पण बाळ वाढे. कशाचं सामर्थ्य आहे? नेत्र कटाक्षाचं. एका सामान्य आईच्या नेत्रकृपेमध्ये एवढी सामर्थ्यता आहे. मला वाटते तुकोबारायाने हे जे वर्णन केलं किंवा देवाने कासवीला हे दिल्यापेक्षा एखाद्या आपल्यासारख्याला द्यायला पाहिजे होतं. काल आम्ही वेळेवर कुंकुम अर्चनाचा कार्यक्रम केला. आम्हाला असं वाटलं आज म्हणजे वाण देण्याचा कार्यक्रम आहे आणि सौभाग्ययुक्त महिलांकरता कुंकुम अर्चन आईसाहेबांना केलं. ते कुंकू आपल्या घरी घेऊन जायचं, सौभाग्यवती बाईने ते लावायचं आणि आपलं सौभाग्य अबाधित ठेवायचं. मुक्ताबाईंच्या मंत्राने ओम नमो चित्कला मुक्ताबाई या मंत्राने सिद्ध झालेलं कुंकू. मग आवाहन केलं. म्हटलं लोक आहेत ते 200-400 लोक आहेत, 17-8 म्हणजे जवळजवळ 1500 लोक आले, 1500 लोक आले. मग काय करायचं बा? आम्ही वेळेवर खिचडी केली. मी इतक्या लोकांना काय करायचं? पण असं जर आपल्याला दिलं असतं तर आपण सगळ्या लोकांना बसवलं असतं पंक्तीमध्ये आणि कृपादृष्टीने त्यांच्याकडे आईसाहेबांनी पाहिलं, आपल्याला दिलं. चंदिले नानाला संस्थे सगळ्या पोरांकडे पहा आणि तृप्तीचा ढेकर देऊन द्या. काही एवढं करण्याचा खटाटोप करायचा काम नाही. नानाला द्यायला पाहिजे हे दृष्टी. काय बस कासवीसारखी दृष्टी द्यायला पाहिजे होती. पाहिलं की तृप्ती, पोट भरलं, डकारच द्यायचं का? विठाला 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 सामान्य आईच्या नेत्र कटाक्षामध्ये एवढं जर सामर्थ्य असेल तर हे जगत्रय जननी मुक्ताबाई आहे. तिच्या नेत्र कृपेमध्ये किती सामर्थ्य आहे. पण नाथराय जी मागणी करतात कृपेची, ते नेत्र कृपेच्या पलीकडची मागणी आहे. नाथराय खूप हुशार आहे. हुशार म्हणजे मुक्ताबाईकडे मागणी करतात पण कोण्या कृपेची करतात? नेत्रकृपा नाही, हस्तकृपेची करतात. नाथरांना माहित आहे हस्तकृपा करण्याचे नेत्र करावीच लागते. पहिले पाहिल्याशी कसं काय? हस्तकृपा करा, कृपा करी वरद असते मजवरी जी हस्तकृपा. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिनाई घडली सेवा त्यांची. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला करू. बाबाजी चैतन्यानी जगद्गुरु तुकोबारांची हस्तकृपा केली. ती हस्तकृपा, तीच हस्तकृपा परंपरेने तुकोबाराने निळोबार केली. हात ठेविला मस्तकी आहे. हे परंपरेची वरद असते. तुकोबारांना बाबा चैतन्याचं वरद असतं, तोच वरद असतं. तुकोबारांनी निळोबारांच्या डोक्यावर ठेवला आणि तीच परंपरा संप्रदाय सगळ्यांचा ऐका. आणि म्हणून हस्तकृपा, मुक्ताबाईंचा हस्त तर कृपे करता सदोदितच आहेच. काय मुक्ताबाईचं वर्णन करावं महाराज. मुक्ताबाई इतकं सोपं दैवत आहे, महान आहे, पण साधनेकरता खूप सोपं आहे. आईसाहेबाच्याकडे तुम्ही जा, काहीच लागत नाही. आईसाहेब जाण्याकरता काय लागते? मुक्ताबाईची जर आपण मूर्ती पाहिली मंदिरामध्ये, अगदी प्रसन्नता मुक्ताबाईंची आहे. एक हात असा आहे आणि एका हातामध्ये आईच्या कमल पुष्प आहे. काय आहे? हातीचे लीला कमळे. मुक्ताबाई माझ्याकडे तुम्ही या, काहीच आणू नका. जे तुम्ही फक्त 2 हस्तक आणि तिसरं आपण आईसाहेबकडे जायचं. फक्त नाथराय जेवढे दीन होऊन अनन्य होऊन प्रार्थना करतात तशी मुक्ताबाईला प्रार्थना करा. मुक्ताबाईचा हस्तकृपे करता हा सदोदित असाच आहे. असा हा एक आहे. लेखामध्ये तुमच्याकडे काही नसेल तर माझ्याच हातातलं कमल पुष्प घ्या. यत करोशी यदर्शनाशी यज्जोशी ददासी यत तपस्यसी कौंत्य तत्कुरुष्व मदर्पणम तेरा तुझको अर्पण. भावयुक्त अंतकरणाने आदिशक्ती मुक्ताईंचं श्रेष्ठत्व मानून अनन्य भावाने मुक्ताईला शरण जा. आईसाहेबांचा वरद असतं, कृपे करता आपल्याकरता सदोदित सदैव कसा आहे? तत्पर आहे. आणि म्हणून नाथराय म्हणतात कृपा करी वरद असते मजवरी, माझ्यावर हस्तकृपेने मला उपकृत करा. ही प्रार्थना करतात. आणि प्रार्थना करत असताना तुमचा जो वरदस्त आहे, ऐका, जी कृपा मला हस्तकृपा तुम्ही मला माझ्यावर करा असं नाथराय म्हणतात. ती कृपा परंपरेने ऐका
तुम्ही कुठल्या परंपरेने ती कृपा तुम्हाला प्राप्त झाली, तुम्ही कुठल्या परंपरेची कृपांकित आहात की ज्या वरद असताना माझ्यावर हस्तकृपा करा असं नाथराय म्हणतात. ती हस्तकृपा तुम्हाला कशी प्राप्त झाली, कुठल्या परंपरेने प्राप्त झाली, अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. ओ आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. ओ आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. मूळ स्वरूप तुमचं जरी हे असलं, कुठलं सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताबाई, हे जरी असतं तुमचं मूळ स्वरूप, तर या अवतारामध्ये मुक्ताबाई म्हणून तुम्ही अवतार घेतला. मग या अवतारामध्ये तुम्ही कुठल्या परंपरेचे अनुग्रहित आहात, कुठल्या परंपरेचा तुम्हाला अनुग्रह आहे? ज्या वरद असताना हस्तकृपेने आमच्यावर हस्तकृपा करा, कृपा करी वरद असते, पण तुम्हाला तो कुठल्या परंपरेने प्राप्त झाला त्याचं वर्णन नाथराय करतात. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला. नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. या चरणामध्ये 3 नाथ आहेत. किती नाथ आहेत? एक आदिनाथे, अनुग्रह नाथासी दिधला, नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. पहिले आदिनाथ कोण आहेत? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा पट्टशिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी गेला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार सोजविले. पुढे ऐका. ज्ञानदेवोपदेश करोनिया पाही. सोपान मुक्ताबाई बोधिले. मुक्ताबाईने बोध खिचराशी केला. तेने नामयाला बोधिले नाम्याचे कुटुंब. चांगा वटेश्वर एका जनार्दनी विस्तार. कोणाचा? मुक्ताबाईचा. ऐका, आपल्याला परंपरा सांगता आली पाहिजे. आपण कोण्या परंपरेचे आहोत तैसा श्री गुरु प्रसन्न होय. शिष्ये कीर्ज्ञान लाय ते फळे. संप्रदाय उपासल्या. कुठल्या संप्रदायाच्या, कुठल्या परंपरेचे आपण आहोत? हा, आपण कोणाचे शिष्य आहोत? कोणाच्या तरी समोर नाक घासत जा. हा, कोण आहे तुम्ही? आम्ही कोणा? हो, तुमचे गुरु कोण आहेत? आमचे गुरुबीर कोणीच नाही. आमचे गुरु नाही, आम्ही स्वयंभू आहोत. स्वयंभू आहे ते केलं. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. आमचे कोणीच गुरु नाही. बरं, तुमचे गुरु कोणीच नाही? नाही. कोणाचं तरी म्हणून घेतलं पाहिजे. आम्ही मुक्ताबाईचे आहोत. आईसाहेबाचे अनुग्रह आम्हाला आहे. आम्ही आईसाहेबांचे आहोत असं म्हटलं पाहिजे ना.
आम्ही कोणाचेच नाही. बरं, तुमचे गुरु कोणीच नाही, शिष्य गावाचे गाव शिष्य द्यायचे. वा, गुरु कोणीच नाही, शिष्य गाव, पुरे गावचे गाव. दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले. गुरु किती? गुरु 24 आणि शिष्य किती? आता 24च्या मानाने किती शिष्य पाहिजे? 24 गुरु पण शिष्य दत्तात्रय शिष्य परंपरा. सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. गुरु 24 आणि शिष्य 3. यांचे गुरु कोणीच नाही, शिष्य असंख्य आहे. कोणाचे आपण म्हणून घेतलं पाहिजे. सांगण्याला काय अर्थ नाही, आम्ही यांचं टिपण बसवलं म्हणून काय त्याच्यामध्ये. शेवटी आपण यांचं आम्ही ऐकतो यांचं सांगतो एवढं म्हणायला काय कृतज्ञता होते. हा, जिलबीतला लोकांना कळते ना, लोकांना कळते जिलबीतला गोडवा कोणाचा आहे? साखरेचा आहे. विठ्ठला विठ्ठला. कुठल्या परंपरेचे अनुग्रह तुम्ही आहात? आदिनाथे अनुग्रह. पहिले आदी, दुसरे नाथ, दुसरे नाथ गोरक्षनाथ, गहिनीनाथ, गहिनी प्रसादे. आणि तिसरे नाथ कोण आहे? तो नाथे हस्त ठेविला तुमच्या मस्तकी. जो वरद असत परंपरेने तुम्हाला प्राप्त झाला. आणि जो तिसरे नाथ कोण आहे? ते नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या मस्तकावर हात ठेवला. ते नाथ आहेत श्रीमन निवृत्तीनाथ. कधी तुम्हाला त्यांनी अनुग्रह दिला, अनुग्रह केला? तर मुक्ताबाईंच्या समाधीच्या प्रसंगामध्ये, त्या अभंगामध्ये फार मोठं चिंतन आहे. आपले जरा वेळ मर्यादित असल्यामुळं आज आपण उशिरा सुरू झालो. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी असं असते झाबक झोबक काम. ते कसं आणि फार जर आता ताणून धरलं तर मुलं कोणती का असं असते काय, उशिरा सुरू होणे आणि उशिरा म्हणले त्याच्यापेक्षा तर मग एवढा मोठा मंडप टाकून आपल्याला काय. म्हणून उद्यापासून गर्दी होईल. आता उद्यापासून, आता पहिला दिवसच असते विनायक महाराज पाणी बिनी शिपळून ठेवणे, पात्राळी टाकून ठेवणे आणि पक्वान्न मिष्टान्न मग उद्यापासून वाढणे होणे. आता हा पहिला दिवस असल्यामुळं तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारोडी आनंदे. चला, आपण कशा करता सांगून आलो. आदिशक्ती मुक्ताबाईंचं आपण खऱ्या अर्थाने पायकत्व स्वीकारलं. ज्या दैवताचं आपण म्हणून घेतो त्या दैवताचं काही आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. मूळ आपण ज्याची उपासना करतो त्यांचं स्वरूप कळलं पाहिजे. थोडंफार नाही कळलं आपण करून घेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. नाही तर शंख करशी ज्याच्या नावे घ्या आणि त्याचा गावाचं नाही ठावे, असं होता कामा नाही. आदिनाथे अनुग्रह नाथाशी दिदला, नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या डोक्यावर जो वरदहस्त प्राप्त झालेला आहे श्रीमन निवृत्तीनाथांनी समाधीच्या वेळेस निवृत्तीने एकांत केला मुक्ताईसी, गमन कोणे दिशी आरंभिले. कधी जायचं ठरलं, दोघांचा संवाद झाला आणि त्या संवादामध्ये मुक्ताबाईंनी सांगितलं कुठं जायचं, यायचं, जाणे येणे काय. आमच्या ठिकाणी सगळं स्वरूपच आमचं निगोट असल्यामुळं हा संवाद करत असताना पांडुरंगाला उद्धवाने प्रश्न केला. उद्धवाने देवाला, देवा मुक्ताबाईची स्थिती काय आहे? त्या काळामध्ये स्त्रियांना समाधी घेण्याचा अधिकार नाही, कसं करायचं? मुक्ताबाईचं काय म्हटल्याबरोबर देवाने उत्तर दिलं, उद्धवा मुक्ताबाई ब्राह्मणी साचार निर्विकार जाण. उद्धवा तुला माहिती नाही, निवृत्तीनाथाने एकांतामध्ये मुक्ताबाईला हस्तकृपेने उपकृत केलं आणि मुक्ताबाईला चिरंजीव बनवलं. त्यांच्या जसे अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामेच सप्तेता चिरंजीवण. जसे 7 चिरंजीव आहेत तसे 8वी चिरंजीव काय? मुक्ताबाई. म्हणून सगळ्या तिन्ही भावंडांच्या समाध्या आहेत आणि मुक्ताबाईच्या मंदिरात मुक्ताबाईची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. याचा अर्थ असा आहे मुक्ताबाई चिरंजीव, प्रत्यक्ष मुक्ताबाई आजही आपल्यामध्ये अस्तित्वामध्ये आहेत. आदिशक्ती मुक्ताची उपासना करणाऱ्यांना तसं तसं दर्शन मुक्ताबाई त्या त्या स्वरूपामध्ये. जसं नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना गोपाल महाराजांना माहिती आहे कधीतरी आई नर्मदा मैया कुठल्या तरी रूपाने आपल्याला दर्शन देतातच, तसं मुक्ताबाई सुद्धा जशी आपली उपासना असेल, ज्या की जैशी भावना, तसा जसा आपला भाव असेल तसं मुक्ताबाई आपल्याला कुठंतरी एखाद्या लहान मुलीच्या रूपानं दर्शन देतात. आणि आपलं अहिक आणि लौकिक अलौकिकही अलीकडचंही
आणि पलीकडचे जीवन कृतार्थ करतात. विठ्ठल तो जर महाराज म्हणतात नाथे असत ठेविला मस्तके तुमच्या, तुम्हाला निवृत्तीनाथाने तुमच्या डोक्यावर हात ठेवला तोच वरद असत. कृपा करी वरद असते मजवरी. आणि मग अशा तुम्ही असलेल्या ज्या परंपरेमध्ये तुम्ही, या नाथ परंपरेमध्ये तुमचा अवतार आहे, नाथ परंपरेत तुम्ही अनुग्रहित आहात. पण नाथ परंपरा कशी आहे ते एकांतामध्ये राहून, गुहेमध्ये राहून, कपारामध्ये राहून आपली साधना करून आपला उद्धार करणे, लोकांतामध्ये फार वावर करणे नाही. लोकांतामध्ये न जाता एकांतामध्ये राहून स्वतःचा उद्धार करणे इथपर्यंत त्या परंपरेचं सीमित असलेलं ध्येय. तुम्ही मात्र ते फार मोठं उघड केलं आणि ज्याच्या करता तुम्ही अवतार घेतला आणि अवतार घेत असताना ते कार्य केलं. कार्य केल्यानंतर तुमच्याकडून ज्या ज्या काही लीला घडल्या, ऐका, जे काही तुमचं चरित्र घडलं ते चरित्र नाथराज सांगतात तुम्ही केलेल्या लोकांतामध्ये येऊन जगाच्या उद्धाराकरता. ऐका, मुक्ताबाईंचा जो अवतार आहे हा केवळ अवतार केवळ जगाच्या उद्धाराकरता. अहो, ज्ञानोबाला तर थांबले होते, ज्ञानोबाला थांबून गेले होते. त्या ज्ञानोबांना सुद्धा प्रवाहामध्ये आणण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. आणि दादा, कुटीमध्ये बसून कदाचित तुमच्या एकट्याचा उद्धार होईल, एकट्याचा उद्धार करण्याकरता तुम्ही आले नाही. जगदोद्धारा लागी धरिले अवतार. ज्ञानोबारांचं जे बोलणं आहे, काय बोलणं आहे? अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे आनंदाचे आवारू मांडू जगा. हे जे ज्ञानोबारांचं विश्वव्यापक काम आहे हे मुक्ताबाई त्यांना प्रवाहामध्ये आणलं नाही. त्या ज्ञानोबारा थांबले होते. आणि मग ज्ञानोबारांना सांगितलं तुम्ही एकटे ज्ञानोबाराय म्हणून पर्णकुटीमध्ये ताटीच्या आत तुम्ही बंद झाले, स्वतःला बंद करून घेतलं. तुमचा उद्धार होईल, पण तुम्ही एकट्याचा उद्धार करून घेण्याकरता आले नाही. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, बोधा करून अंतर साधू नाही आप पर. ही जी मुक्ताबाईंची भावना आहे. म्हणूनच तर एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईंचा हा जो मुक्ताबाईंचा. आणि म्हणून एकांतामध्ये राहून एकट्याचा उद्धार करून हा विचार असतानाही तुम्ही लोकांतामध्ये येऊन जगाच्या उद्धाराचं कार्य केलं. आणि ते करत असताना जे तुमचं चरित्र झालं, महाराज म्हणतात त्या तुमच्या काय आहेत? बाळलीला. तिसऱ्या चरणामध्ये बाळलीला केली जगी ख्याती मिरावली, 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 बाळलीला केली जगी ख्याती मिराविली, बाळलीला केली जगी ख्याती मिराविली, बाळलीला केली जगी ख्याती मिराविली, बाळलीला जगी
आदिनाथ अनुग्रह नाताशी दिनला आदिनाथ अनुग्रह नाताशी दिनला आदिनाथ अनुग्रह नाताशी दिनला आदिनाथ अनुग्रह नाताशी दिनला हरे जय बारक माय विठो बारक माय हरे बारक माय विठो बारक माय जय जय बारक माय बारक माय हा हा हो बारक हरे बारक माय जय जय हो बारक माय पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर आदी शक्ती मुक्ताबाई की जय. बाळलीला केली जगी ख्याती मिरविली धरुण सगुण रूपे केली बालक सगुणा रूपे केली बाळ क्रीडा तरुणी सगुण रूपी केली बाल क्रीडा सगुणा रूपे केली बाळ क्रीडा बोलविरा रेळा निगम मार्गी बोलेला लीला निगमादी बोलेला लीला हे असताना तुमच्या जीवनामध्ये जे काही चरित्र घडलं हे तुमच्या बाळ लीला बाळ क्रीडा भगवान गोपाल कृष्ण जसे बाळ क्रीडा तशा चार भावंडांच्या काय धरुण सगुण उपरे केली बाळ क्रीडा किंवा बाळ लीला केली जगी ख्याती मिरवली त्याच्यामध्ये नाथरायणी वर्णन केलं चांगयाची हरली 64 कळा अशा अनेक लीला आहेत फार मोठ्या क्रीडा आहेत ज्यामध्ये जसं रामायण आता शास्त्रीच्या मुखात आपण ऐकतो त्या रामायणामध्ये जर हनुमंतराला बाजूला काढलं तर त्या रामायणाला काय तसं या चारही भावंडांच्या ज्या काही जीवनचरित्राच्या लीला आहेत बाळ क्रीडा आहेत त्यामध्ये मुक्ताबाई जर बाहेर काढल्या मुक्ताबाई जर वगळलं त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई तैशी मुक्ताबाई आम्हामध्ये मग तो एक कुठलं चांगदेवाच्या गर्व परिहाराची लीला असो भिंत चालवण्याची लीला असो रेडा बोलवण्याची असो नामदेवऱ्याच्या गर्भ परिहाराची असो मांडे भाजवण्याची असो ताटीच्या प्रसंगाची असो शुद्धीपत्राच्या संदर्भामध्ये असो आणि कुठलाही प्रकारची जीवनचरित्रातली जी जी काही लीला आहे प्रेते उठवण्याची असेल त्याच्या पाठीमागं सगळा बेस कोणी असेल तर त्या मुक्ताबाई आहेत पण ठळक एक लीला सांगितली चांगयाची हरली 64 कळा चांगदेव महाराजांकडे सर्व संपन्नता होते लोकांना असं वाटते मी आधी सांगितलं मुक्ताबाई कोण आहेत हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर निरोप बारणे चांगदेव महाराजांचं खूप चरित्र जे अभंग त्याच्यावरचे आणि रामशंकर महाराजांनी त्या अभंगाच्या निमित्ताने चांगदेव महाराजांचं चरित्र फार मस्त ओवीबद्ध केलं मुक्ताबाई कळून घ्यायचे असतील तर चांगदेव महाराज कोण होते हे आपल्याला कळून घ्यावं लागेल लोकांना असं वाटते हां चांगदेव महाराज हां ते तर कोरे होते हो आटपलं लोकांनी त्याचं इथंच संपला अध्याय म्हणजे लोकांना असं वाटतं की चांगदेव महाराजांना काहीच कळत नव्हतं ते असेच होते असे म्हणजे कोरे होते ते जे त्यांना काहीच येत नव्हतं ज्यांना 100पर्यंत एका-दोन म्हणता येत नाही ते म्हणतात चांगदेव कोरा होता अरे चांगदेव महाराज कोरा होता चांगल्यात सोय धैर्य कोण म्हणू शकते जसं म्हणशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा शरण आला मूर्ख बिभीषण म्हणजे बिभीषणाला मूर्ख महामूर्ख आपण म्हणू शकतो का ती आपली योग्यता आहे का ते रामदेवराय तुकोबारांनी म्हणावं तसं चांगदेव महाराज कोरे होते त्यांना काहीच कळत नव्हतं हे फक्त मुक्ताबाई म्हणू शकतात आपण म्हणू शकत चांगदेव महाराज खूप विद्वान होते विद्वान म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 कळा त्याच्यामध्ये काळवंचना
म्हणजे मृत्यू जर त्यांना घेण्याकरता आला तर त्या काळाला सुद्धा परत पाठवण्याची योग सामर्थ्याने जी कला होती तिला कालवंचना ही कला चांगदेव महाराज हस्तगत होती. फार मोठे शिष्य होते, फार मोठं वैभव होतं. चांगदेव महाराजांचं चरित्र खूप मोठं आहे आणि म्हणून 64 कळा ज्यांच्याकडे होत्या पण 65वी इकडे होती. तिकडे 64 होत्या पण कळा 65वी. ज्ञानदेवी दाविली चांगयाची हरली अहम ममता. मग चांगदेव महाराजाचा गर्व परिहार झाला. चांगदेव महाराज मुक्ताबाईला शरण आले. कसे शरण आले? शेवटच्या चरणामध्ये मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये चांगदेव शरण काया वाच म्हणे, चांगदेव शरण काया वाच म्हणे, चांगदेव शरण पाया वाचा म्हणे, चांगदेव शरण काया वाच म्हणे, चांगदेव शरण काया वाच म्हणे, चांगदेव शरण काया वाचा म्हणे, चांगदेव शरण काया वाचा म्हणे. एका जनार्दनी म्हणे तैशा परी, एका जनार्दनी म्हणे तैशा परी, आदिनाथे अनुग्रह नाथा सिद्धी झाला, आदिनाथे अनुग्रह नाथा सिद्धी झाला. एका जनार्दनी म्हणे तैशा परी, एका जनार्दनी म्हणे तैशा परी, आदिनाथे अनुग्रह नाथा सिद्धी झाला, आदिनाथे अनुग्रह नाथा सिद्धी झाला. नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या, लाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या, नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या, नाथे हस्त रे
शरण काया वाचा म्हणे एका जनार्दनी म्हणे तैशा परिपसंवारामध्ये नाथराज सांगतात त्याप्रमाणे मी तुम्हाला शरण आलो तुमची शरणागती कशी तैशा परी म्हणजे कैशा परी चांग देव शरण ज्याप्रमाणे चांगदेवर तुम्हाला शरण आले काया वाचा मनाने कसे शरण आले संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे चांगा आला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी यावर शारंगधर महाराज गोडेगावकर असं म्हणतात चांगदेव महाराजांनी साष्टांग दंडवत घातलं मुक्ताबाईच्या चरणावर तर ते तसे निश्चिंत एक प्रहरपर्यंत पडून होते उठलेच नाही इथून उठू माथा मरणा वाचूने सर्व काय शरण आले कसे शरण आले एक प्रहरपर्यंत तसेच पडून राहिले मुक्ताबाईच्या चरणावर शेवटी मुक्ताबाईने उचललं आणि निरविला चांगा मुक्ताई ती आईसाहेब तुम्हाला जसे चांगदेव महाराज शरण आले ती शरणागती तसेच आम्ही शरण येतो जसा तुम्ही त्यांचा सांभाळ केला त्यांना निरवलं आम्हाला सुद्धा तुम्ही तसंच त्या पद्धतीने निर्वावं एकदा तुम्ही निरवलं तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग हरी उपेक्षणा आणि म्हणून जगत्रे जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदस्ते मजवरी आदिशक्ती मुक्ताईंच्या प्रती संत श्रेष्ठ एकनाथ महाराज अशा प्रकारची प्रार्थना करतात आपणही मुक्ताबाईच्या जेव्हा दर्शनाला जात असू तेव्हा आपण विनम्रपणे मुक्ताबाईला हात जोडायचे आणि मुक्ताबाईला एवढीच प्रार्थना करायची काय कृपा करी वरदस्ते एकदा का मुक्ताबाई तुमच्यावर कृपा केली मग ते नेत्रकृपा असो हस्तकृपा असो की आलिंगन कृपा असो आलिंगणे सुख वाटे मोक्ष सायुज्यता आलिंगणे संताची दिव्य झाली माझी मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता मुक्ताबाई तुमच्यावर कृपा करतील आणि त्यांनी कृपा केली की आपलं जीवन कृतार्थ होईल संत कृपा झाली आणि मग त्या संत कृपेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्याकडे दुसरं काहीच मागायचं नाही ऐका एवढीच प्रार्थना करत जा इकडचं लौकिक काही ते देणारच आहेत मुक्ताबाई ते आई आहे ते काय आहे आई आहे ते मातृहृदयाचं दैवत आहे आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी पाय वांझा पुत्र होय
नवसपूर्वी विठाबाई, तसं नवसपूर्वी मुक्ताबाई. लौकिक अलीकडचं मुक्ताबाई देतातच, पलीकडचं सुद्धा देतात. आणि म्हणून फार मोठी सामर्थ्य शक्ती असलेली मुक्ताबाईंकडे आपण ही प्रार्थना करावी आणि म्हणून मुक्ताबाईचं काही चिंतन व्हावं म्हणून आपण हा अभंग चिंतनाकरता घेतला. त्या समाधीमध्ये परमपूज्य परमहंस असलेले, हंस कोणाला म्हणतात? दूध आणि पाणी त्याचं पृथक्करण करतो त्याला राजहंस म्हणजे हंस म्हणतात. पण साराचं पृथक्करण करून जो जीवन जगतो, इतरांना तो संदेश देतो, त्यांना परमहंस असं म्हणतात. असे परमहंस असलेले, ब्रह्मलीन असलेले, त्या समाधीमध्ये स्थित असलेले लक्ष्मणगिरी महाराज आज खऱ्या अर्थाने त्यांना प्रसन्नता कशाने होईल? ते समाधी मध्ये असताना काय करत असतील ते? जसं ज्ञानोबा आहे संजीवन समाधीमध्ये आहेत, काय करतात ज्ञानोबा आहे? काय करतात? ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदू हृदय धरोणिया ध्यान समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ते सुद्धा त्या समाधीमध्ये श्रवण करत असतील. आणि मग आईसाहेबाचं वर्णन केल्यामुळे त्यांना होणारी जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत की श्रोते थोडे जरी असतील तरी असं चिंतन करताना तुम्ही इतके सुंदर चांगल्या प्रकारचे बसलेले आहात. याचा अर्थ असा आहे, या मंडपात येणाऱ्या श्रोत्यांच्या श्रवणाचा दर्जा हा उंच आहे. विठ्ठल निदान आपल्याला विनोद येत नाही, कारण तो खवले महाराजसोबत गेलेला आहे पुण्याला MIDC मध्ये. आपल्याला त्याचा काही संबंधच नाही आणि आपल्याला जे सांगता येते ते तुम्हाला खऱ्या अर्थाने. आणि कीर्तन्यालाच म्हणतात आमचे शारंगधरबा म्हणतात गोळेगावकर, भाऊ कीर्तन लोक म्हणतात प्रबोधनाचं साधन आहे बा. तुम्हाला कोणी सांगितलं? बुवा म्हणतात तसं का? अहो झोप आली म्हणजे झोपावं लागते, आहे की नाही? भूक लागली म्हणजे जेवावं लागते, हे काय सांगावं लागते काय? प्रबोधन कशाला म्हणतात? ज्या विषयाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, अज्ञानत्वम ज्ञापकत्वात् ज्ञानम, ज्या विषयाची आपल्याला अनभिज्ञता आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान करून देणे हा विचार संत साहित्यामध्ये, संत परंपरेमध्ये आणि कीर्तन परंपरेमध्ये मर्यादेचा विषय असल्यामुळं, आणि ती मर्यादा तुमच्या घरची नाही, माझ्याही घरची नाही, ती कोणाच्या घरची आहे? ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून मुक्ताबाईंचं काही वर्णन व्हावं आणि म्हणून हा अभंग चिंतनाकरता घेतला. आपण आईसाहेबांच्या दर्शनाला जातो. जेव्हा जेव्हा आपण मुक्ताबाईच्या दर्शनाला जाऊ तेव्हा नाथराय जेव्हा दर्शनाला आले आणि त्यांनी मुक्ताबाईकडे काय प्रार्थना केली तोच प्रार्थनेचा विषय आपल्याला असावा आपला. आणि म्हणून मुक्ताबाईकडे याचना प्रार्थना करायची असेल तर फक्त कृपेची करा, कारण त्यांची कृपा झाली. होता तुमची कृपा पशु बोले, त्यांच्या कृपेचं फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून संताची कृपा प्राप्त करण्याकरता हा चिंतनाकरता अभंग घेतला. करविली तैशी केली कटकट, वाकडे की नीठ देव जाणे. ज्या संतांकडे प्रार्थना करतात ते संत फार मोठे आहेत. त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपल्याकडे काही नसल्यामुळं आपण काय करू? त्यांची कृपा प्राप्त करण्याकरता त्या संतांचं चिंतन करू. ते संत कोण आहेत? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकला, आदरणीय खवले शास्त्री जी आपले कथाव्यास आहेत त्यांच्या मुखातून मुक्ताबाईचा सुंदर जप आपण ऐकू आणि आपली कीर्तन सेवा पूर्ण करू. सर्वांनी टाळी वाजवा. 2 मिनिटं आईसाहेबांचा जप करू. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. 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 ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई.
नमो चित्तला संत मुक्ताबाई ओम नमो चित्तला मुक्ताबाई ओम नमो चित्तला संत मुक्ताबाई शक्ती मुक्ताई योग माया मुक्ताई जगत्रय जननी मुक्ताई माऊली माझी मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई योग माया मुक्ताई जगत्र जननी मुक्ताई माऊली माझी मुक्ताई सागर मुक्ताई दयाघन मुक्ताई प्रेममूर्ती मुक्ताई माया माझी मुक्ताई सागर मुक्ताई सागर मुक्ताई प्रेममूर्ती मुक्ताई माऊली माझी मुक्ताई ओम नमो चित्तला संत मुक्ताबाई ओम नमो चित्तला संत मुक्ताबाई ओम नमो चित्तला संत मुक्ताबाई हे ओम नमो चित्तला संत मुक्ताबाई ओम नमो चित्तला संत मुक्ताबाई हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम संत मुक्ताबाई की जय लक्ष्मणगिरी महाराज की लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः श्री लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः जय लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः सद्गुरु लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः ओम लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः जय लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः श्री लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः गुरु लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः ओम लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः जय लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः श्री लक्ष्मणगिरी बाबा नमो लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जय लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जय लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जय लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ब्रह्मानायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद भक्त प्रतिपाल मांडका निवासी समर्थ सद्गुरु श्री लक्ष्मणगिरी महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज करविली तैशी केली कटकड वाकडे की नीट देव जाणे. सर्व या लक्ष्मणगिरी महाराज संस्थांचे हनुमान संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त पदाधिकारी कारभारी सेवेकरी मानकरी सेवेकरी. कारण अध्यक्ष जर चांगले असले ऐका निळोबरांच्या भाषेमध्ये अध्यक्ष जया नाव राखे भाव सकळांचा. आणि म्हणून या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हरिभक्तीपरायण विनायक महाराज, खवले महाराज, गोपाल महाराज, अमोल महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही सगळी साधक मंडळी, या गावातील टाळकरी मंडळी. खूप भाग्य आपलं आहे, एवढे सुंदर टाळकरी, गावातील टाळकरी, इतके टाळकरी. असं तिकडे फळावरचं कीर्तन आहे,
केवळ मुलं नाही तर सर्वांनाच अधिकार जे आपल्या जनाबाई स्वरूप असलेला जनी म्हणे नामदेवा बोला अभंग म्हणण्याचा अधिकार ज्यांचा आहे अशा सगळ्या ह्या जनाबाई स्वरूप मुक्ताई स्वरूप सगळ्या भगिनी टाळकरी सर्वांच्या सहकार्याने सेवा सिद्धीस गेली. मलासुद्धा लक्ष्मण बाबांच्या या मूर्ती वर्धापन दिनाच्या निमित्ताने पहिल्या दिवसाची सेवा आमच्या विनायक महाराजांमुळे मला इथलं भाग्य प्राप्त झालं. मी स्वतःला भाग्यवान म्हणून घेईल. तुका म्हणे ते होतो मी दुबळा आले या कपाळा थोडे बहु तुमच्या वाट्याला आला पण थोडं माझ्या वाट्याला आलो. पहिल्या दिवसाची सेवा जशी आईसाहेबांनी करून घेतली तशी मुक्ताई चरणी समर्पित करतो. स्वानंद सुख निवासी प्रत्यक्षगुरुनाम गुरु जोग महाराजांच्या चरणी लक्ष्मण महाराजांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुढे बेटी वा पुढे उत्तरे